हाय गायज, गुड मॉर्निंग. तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आय-टी मधल्या लोकांचा मंडे कसा जातो. म्हणजे माझं तरी असंच जातो आणि बऱ्यापैकी लोकांचा असाच जात असेल. तर सकाळी लवकर उठून मी ब्रश वगैरे करून नाश्ता करायला चालले होते आणि माझ्याकडे प्लेट सुद्धा नव्हती. ही प्लेट 3 दिवसापासून मी धुतलेली नाहीये. त्यावरती तसा राईस वगैरे चिटकलेला आहे ना, तो निघत सुद्धा नाहीये. तरी मी कसं तरी घासून घासून ते काढलं आणि मी नाश्त्याला बसले. आणि आज नाश्त्यामध्ये होती पुरी आणि वटाणा. ऍक्च्युली दर सोमवारी पुरी ठरलेली असते. ऍक्च्युली यांचं टाइम टेबल बनलेलं असतं सोमवारपासून रविवारपर्यंत काय बनवायचं. त्या टाइम टेबलमध्ये कसला चेंज नसतो. फक्त माझ्याच पीजी मध्ये नाही तर बंगलोर मधल्या प्रत्येक पीजी मध्ये सेम मेन्यू असतो. सोमवारी आता इथे पुरी असते तर तिथे मे बी शुक्रवारी असेल, इथे मे बी गुरुवारी असेल. म्हणजे सेम मेन्यू असतो. एक दिवस उपमा, एक दिवस इडली, एक दिवस पोहे, एक दिवस राईस. म्हणजे असं सेम ठरलेलं सगळं असतं. काही चेंज नसतो आणि इव्हन लंच आणि डिनर सुद्धा सेम असतो. जस्ट इमॅजिन. मला असं वाटतं कधी कधी की त्यांनी असं सगळ्यांनी एकत्र बसून ठरवलेलं असेल की आपण काय जेवण द्यायचंय. आणि माझ्या प्लेटकडे बघून तुम्हाला मे बी वाटत असेल की बापरे, याचं नशीब कसलं भारी आहे, पुरी आणि सगळं भेटतं, एवढं खायला कसलं भारी पीजी आहे. तर काही नाही. ओके, नावापुरतं फक्त पुरी असते, नावापुरतं फक्त चपाती असते, त्याला 1 रुपयाची सुद्धा चव नसते. एनिवेज, पीजीचं इंट्रोडक्शन देऊन झालंय आता. सो ऍक्च्युली मी आवरून आता ऑफिसला चालले आणि माझ्यामध्ये झिरो मोटिवेशन आहे. माहितीये, एक तर सॅटर्डे संडेला सुट्टी होती आणि फ्रायडेला पण मी बऱ्यापैकी लवकरच लॉग इन करते कारण फ्रायडे असतो ना, त्या मोटिवेशन मध्ये वाव फ्रायडे आता 2 दिवस सुट्टी, त्या मोटिवेशन मध्येच मी लवकर लॉग ऑफ करते. सो नॉर्मली फ्रायडेला तर मी काही जास्त काम करत नाही. थर्सडेलाच बऱ्यापैकी मी फ्रायडेचं पण काम आवरून घेत असते. सो मला फ्रायडे जरा निवांत एन्जॉय करता येईल. सो मी फ्रायडेला जास्त काही काम करत नाही. सॅटर्डे संडे पुन्हा सुट्टी आणि मंडेला एकदमच जायचं ऑफिसला आणि एकदमच एवढा सगळा वर्कलोड वगैरे मीटिंग्स, म्हणजे ते एवढं बर्डन येऊन जातं माझ्यावरती माहिती आहे. आणि फ्रायडेला मेन म्हणजे कोणतेच कॉल नसतात. सो मला एवढं काही बर्डन नसतं. बट मंडेला एकदमच सगळं एकदम 3 दिवसानंतर जाऊन इतका सगळा लोड घ्या, कोणी सांगितले, म्हणजे ऑब्व्हियसली ते आपल्याला पगार देतात त्याचा पण माझ्यामध्ये झिरो मोटिवेशन असतं मंडेला. आय थिंक फक्त माझ्यामध्येच नसेल, कोणालाच मोटिवेशन नसेल मंडेला ऑफिसला जायचं, कारण 2 दिवस सुट्टी घेऊन पुन्हा ऑफिसला जायला कुणाचीच इच्छा होत नाही. पण तरी पण मी आवरून वगैरे चालली आहे कारण ऍक्च्युली काय होतं की आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक तुम्हाला पोल येतो की तुम्ही वर्क फ्रॉम होम करताय की वर्क फ्रॉम ऑफिस करताय. तुम्ही जो पोल केलाय त्यानुसारच तुम्हाला सगळं शेड्यूल फॉलो करावं लागतं. जर तुम्ही वर्क फ्रॉम ऑफिस केलं असेल तर त्या दिवशी तुम्ही वर्क फ्रॉम होम नाही करू शकत. आणि मी सकाळी सकाळी झोपीतच मी वर्क फ्रॉम ऑफिस पोल केले. सो मला आज ऑफिसला जाणं गरजेचं आहे. तुम्ही सगळं आवरून मेकअप वगैरे करून रेडी झाली. मेकअप म्हणजे एवढा काय मी मेकअप करत नाही, फक्त नॉर्मल मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि लिपस्टिक तेवढं माझं ठरलेलं असतं आणि रोज मी तेवढंच फक्त फॉलो करते. मला आठवत पण नाही की मी लास्ट ब्लश कधी लावले, लास्ट फाउंडेशन कधी लावले, लास्ट कन्सिलर मला आठवतच नाहीये. म्हणजे त्याला आता वर्ष झालं असतील. एनिवेज, आपण टॉपिक मधून डायव्हर्ट होतोय. बट नाव आय एम रेडी टू गो टू ऑफिस. माझं सगळं आवरून झालेलं आहे. मी एवढं आवरून बसले. मी सकाळी सकाळी मला वाटतं 7 वाजता उठून आंघोळ केली होती, सगळं आवरून बसले आणि आता 11:30 वाजलेत तरी माझं अजून ऑफिसला जायचा तपास नाही. मी एवढ्या लवकर का उठले होते, कारण मला लवकर ऑफिसला जायचं होतं. मला सगळे कामं लवकर आवरून मला लवकर रिटर्न रूमला यायचं होतं. बट 11:30 जरी वाजल्या, तुम्ही बघू शकता 11:30 वाजलेत आणि 11:30 जरी वाजल्या तरी मी अजून रूमवरतीच आहे आणि सगळं असं व्यवस्थित आवरून मी बसलेली आहे बरं का. मी सकाळी सकाळी लवकर उठून सगळं आवरून बसलेली आहे तेव्हापासून आणि अजून मी ऑफिसला गेलेली नाही. असं माझं काम चालू येतं. खरं मला ऑफिसला जायची इच्छाच होत नाही आणि ऑफिस असं काही दूर पण नाही आहे की मला 7 समुद्र पार करून जायचं ऑफिसला, असं काही नाही आहे. बसने बिसने सुद्धा नाही जायचं. मला फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर ऑफिस आहे. मी वॉकिंग डिस्टन्सवरती ऑफिस आहे. चालत गेलं तरी मी आरामात 10 मिनिटामध्ये पोहोचून जाते आणि तरी मला तिथे जायची इच्छा होत नाही. जस्ट इमॅजिन की जर माझं ऑफिस दूर असतं, मला एकदम असे 2-4 बस बदलून, मेट्रो बदलून जावं लागत असेल तर मी तर गेलेच नसते. केवढा हा आळशीपणा. बट तसाही लेट झालेलाच आहे. सो मी विचार करते की आता पीजीमध्ये जेवण करूनच ऑफिसला जाईल डायरेक्टली, कारण ऑफिसला गेले तरी पुन्हा पैसे लागतात ना जेवण करायला आणि पीजीमध्ये तर फ्रीमध्ये भेटते. ऑब्व्हियसली एवढं चांगलं नसणार आहे, बट जे पण आहे ते आपण खाऊन डायरेक्टली ऑफिसला जाऊ. सो यावरून तुम्हाला कळालं असेल की माझ्यामध्ये किती भरभरून आळशीपणा भरलेला आहे. सकाळी रेडी झालेली पोरगी ऑफिसला सुद्धा गेली नाही आणि इथं काम करत बसली आहे. बट आज मंडे यार, कोण मंडेला ऑफिस ठेवतं? आय मीन सगळे ठेवतात, बट माझ्या अजिबात इच्छा होत नाही मंडेला ऑफिसला जायची. एक तर सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्ट्या खा, फ्रायडे पण एवढा मस्त जातो आणि मंडेला कसं कोण ऑफिसला जाणार? काही मला नाही काय समजत. बट सो आय डिसायडेड टू डू वर्क फ्रॉम होम टुडे. मी आता लिटरली झोपी गेले होते माहिती आहे का. मी अर्धा तास झोपले, आता झोपेतून उठले. माझा लंच ब्रेक झालेला आहे. माझा लंच ब्रेक संपून गेला आहे आणि आता मला ऑफिसला जायला टाईम नाही आहे म्हणजे मला काम पण खूप जास्त आहे. बट मी रूमवरून पण करू शकते ना. पण आता कधी एवढ्या उन्हातानात ऑफिसला जा.
रिटर्न या. त्यापेक्षा मी आता वर्क फ्रॉम होम करते. मला माहिती आहे मी एवढं रेडी होऊन बसले होते, बट नाऊ आय हॅव चेंज्ड माय डिसिजन अँड आय विल डू वर्क फ्रॉम होम टुडे. आणि बघू शकता की आज पीजीमध्ये पातळ भेंडीची भाजी बनवलेली आहे आणि सोबत आहे पांढरा राईस. याच्यापेक्षा हे बरं पडलं असतं की मी ऑफिसला जाऊन ऑफिसमध्ये काहीतरी चांगलं चुंगलं खाल्लं असतं पैसे देऊन, पण ऍटलीस्ट मन तरी भरलं असतं. इथे तर मनही नाही भरत आहे आणि पोटही नाही भरत आहे. आणि एवढंसं मी माहिती तुम्हाला राईस किती खाते मी, प्रसाद कसा ठेवतात देवासमोर तेवढा राईस खाते आणि सोबत अशी भेंडीची भाजी असल्यावर तर तेवढा पण नाही खात. आणि तेवढं खाऊन मी चालायला आली, म्हणजे जेवढं खाल्लंय तेवढं पण जिरवायचं. चालत असताना मला रिअलाइज झालंय की आपलं खूप सारं काम पेंडिंग आहे आणि आपल्याला रात्री अपडेट पण द्यायचे, तर त्याच्यामुळे जाऊन आपल्याला काम करावं लागणार आहे. सो मी लवकर रिटर्न आले. मी सगळं पटपट काम आवरून घेतलं, म्हणजे एवढं तर नाही आवरणार आहे बट ऍटलीस्ट थोडंसं अपडेट देण्यापुरतं तरी की बाबा मी एवढं एवढं काम केलेलं आहे. बऱ्यापैकी काम आवरून इव्हिनिंगला मी गेले पाणीपुरी खायला. आणि मला गाईज एवढी पाणीपुरी आवडते, एवढी पाणीपुरी आवडते, म्हणजे मला स्ट्रीट फूडमध्ये मला फक्त दोनच गोष्टी आवडतात. एक म्हणजे पाणीपुरी आणि दुसरा म्हणजे वडापाव. म्हणजे बाकीच्या गोष्टी पण मी खाते, पण या दोन गोष्टीला मी जास्त प्रेफरन्स देते. एवढं सगळं होईपर्यंत 6 वाजले होते आणि 6 ते 8 मला कंटिन्युअस 2 तास कॉल असतात आणि त्या 2 तासाच्या कॉलमध्ये 3 कॉल्स असतात. ऍक्च्युली एक कॉल नसतो. 3 कॉल्समध्ये मला सेम अपडेट द्यायची असते. हीच अपडेट की तुम्ही दिवसभरात काय काय केले आणि कुठपर्यंत आले सगळं काम वगैरे असं. आणि तिन्ही कॉलमध्ये वेगवेगळे लोक असतात. एका कॉलमध्ये प्रोडक्ट ओनर वगैरे सगळे असतात, दुसऱ्या कॉलमध्ये फक्त माझी टीम असते आणि तिसऱ्या कॉलमध्ये म्हणजे ऑफ शोरचे लोक राहतात. आणि एक गोष्ट मला कळत नाही की जर तिन्ही तासामध्ये तुम्हाला सेमच अपडेट द्यायची असेल तर कशाला टाइम वेस्ट करायचा आहे ना. एकाच तासामध्ये सगळे, एकाच कॉलमध्ये सगळेजण ऍड व्हा आणि तिथे सगळ्यांनी अपडेट द्या. आय डोंट अंडरस्टँड दिस थिंग. पण लोकांचे पण खूप नखरे असतात, मला सेपरेट कॉल पाहिजे, मला सेपरेट कॉल पाहिजे, आणि ते आमचा टाइम वेस्ट करतात. लेट इट बी. एवढं सगळं होईपर्यंत मला समजलं की पीजी मध्ये आज राजमा बनवलेला आहे आणि राजमा तर मला अजिबात नाही आवडत. सो मी लीलाला सांगितलं की माझे कॉल होईपर्यंत तू सब भाज्या वगैरे काहीतरी कट करून घे, आपण काहीतरी बनवूया. तर लीला ओके बोलली आणि अशा पद्धतीने माझे तोपर्यंत कॉल पण संपले होते आणि मी कसा तरी मंडे सर्वाइव्ह केला. आणि तोपर्यंत लीला बोलली की आपण आज अंडा करी बनवूया, कारण आज राजमा सोबत उकडलेला अंड पण आहे मेसमध्ये. म्हटलं ठीक आहे, मी तर अंडा मसाला खायला कधी पण रेडीच असते आणि एवढी भारी अंडा मसाला बनवते माहिती आहे. ऍक्च्युली ही माझी रेसिपी नाही, लीलाची आहे. तुम्हाला सांगते ती कसं बनवते. हे करण्यासाठी तिने फक्त अनियन, गार्लिक आणि चिली चॉप करून घेतलं छोटं छोटं. नंतर तेलामध्ये जिरा टाकून पहिल्यांदा अनियन टाकलं आणि त्याच्यानंतर गार्लिक आणि चिली टाकून सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे मसाले पाहिजेत ते मसाले तुम्ही टाकू शकता. आमच्याकडे मसाले पण नव्हते आणि जेवढे होते तेवढे पण संपत आले होते. सो आम्ही फक्त सॉल्ट आणि चिली पावडर टाकली आणि सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ते उकडलेले अंड्याचे छोटे छोटे पीसेस करून त्याच्यामध्ये टाकायचे. छोटे छोटे पीसेस का? कारण छोटे छोटे पीसेस केल्यावरती तो मसाला अंड्यामध्ये व्यवस्थित शिरतो आणि जेवढा मसाला अंड्यामध्ये मिक्स होईल तेवढा अंडा भारी लागतो. ते आमचा एग मसाला रेडी आहे. इट वॉज रिअली गुड गाईज. काय सांगू तुम्हाला, म्हणजे 10 आउट ऑफ 10. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि आज फ्रायडे नाईट आहे तर ऑब्व्हियसली आम्ही लगेच तर झोपणार नाहीये. त्याच्यामुळे मी, लीला आणि माझी एक फ्रेंड आम्ही तिघींनी मिळून चर्च स्ट्रीटला जायचं ठरवलं. सो जवळपास 11, 11:30 वाजलेले होते आणि आम्ही फिरून फिरून एवढं दमलो होतो. ऍक्च्युली चर्च स्ट्रीट म्हणजे काय की ते थोडे शॉपिंगचे वगैरे पण प्लेसेस आहेत आणि आपण नॉर्मली फिरायला पण खूप भारी प्लेस आहे. सो तिथे आम्ही फिरून फिरून कंटाळा आल्यावर आम्ही मोमोज घेतले आणि मोमोजचा स्पॉट पण इथे खूप भारी आहे. मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस पण देईल. त्याच्यानंतर आम्ही थोडे हेअर ऍक्सेसरीज पण ट्राय केले, जे फक्त बघायला चांगले वाटतात. माहिती तुम्ही जर काही हेअर ऍक्सेसरीज बघत असताना तर तुम्ही घालून विअर करून ते बघा की कसं वाटतंय, कारण बघायला ते खूप भारी वाटतं पण ते घातल्यावर अजिबात नाही चांगलं दिसत. आणि तसंच आमच्यासोबत झालं. आम्ही घ्यायला लागलो होतो पण म्हटलं मी की अगोदर आपण ट्राय करून बघू कसं दिसतंय आणि मगच घेऊ, पण ते अजिबात बकवास दिसत होतं. नंतर मी ते थोड्या रिंग्स पण ट्राय केल्या आणि कसल्या भारी भारी रिंग्स आहेत ना. हे सगळं होईपर्यंत दुसरा दिवस उजडला होता. दुसरा दिवस म्हणजे रात्रीच्या 1:30 वाजले होते आणि दुसरा दिवस चालू झालेला होता आणि आम्हाला पुन्हा भूक लागली. सो आम्ही एका ठिकाणाहून रोल घेतले. लीलाने मिक्स व्हेज रोल घेतला होता, मी पनीर रोल घेतला होता आणि सोबत बोबा पण घेतला होता पहिला. आणि इथला रोल खूप भारी आहे. ऍक्च्युली तुम्हाला पाचच रोल माहिती असेल ना, बँगलोरमध्ये हे खूप फेमस आहे. मला बाहेर आहे की नाही काही माहिती नाही, बट मी एकदा सर्च करून मी डिस्क्रिप्शन मध्ये सांगेल तुम्हाला. जर असेल तर तुम्हाला तो नक्की ट्राय करायचा आहे. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. बाय.